तुमचे स्वागत आहे। फायनली शनिवार आहे आज, तर आज आपण जातोय शनी मंदिरामध्ये। कुठे आहे हे मंदिर ते तुम्हाला समजेल थोड्या टायमाने। चला तर आता आपण निघतोय। चला फायनली आपण नालासोपारा झालोय। ही बघा ही पार्किंग जागा आहे। आता आपण पुढे जाऊया। अंडरग्राउंड गणपती मंदिर आहे नालासोपारातील फेमस, त्याच्या साईडला असणारे शनी मंदिर, तिकडे आपण आलोय। आता तुम्हाला इथली माहिती देतो। हे बघा अंडरग्राउंड मंदिराची ती माहिती झूम करून वाचा तुम्ही। आणि हे बघा इथे शनी मंदिराचा इतिहास दिलेला आहे, तोही तुम्ही झूम करून वाचू शकता। आणि या मंदिराच्या एंडिंगला मी तुम्हाला अंडरग्राउंड गणपती मंदिराची लिंक टाकेन, तेही तुम्ही जाऊन वाचा। हे बघा इथे माहिती दिली आहे, ती तुम्ही झूम करून वाचू शकता। आता आपण पुढे जाऊया। हे बघा शनिवार आहे त्यामुळे गर्दी आहे। आता आपण पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल गर्दी दिसेल, कारण आपण पण आता लेट आलोय। हे बघा इथे एक उत्सव साजरा केला जाणार आहे, त्याची मी रील बनवणार आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। बघा अंडरग्राउंड मंदिराची इकडे माहिती लिहिली बघा तुम्ही। आणि इकडे बघा या संपूर्ण मंदिर आहेत, 3-4 मंदिर, त्यांची माहिती दिली आहे, ते पण तुम्ही झूम करून वाचू शकता। आता आपण पुढे जाऊया। हे बघा गार्डन एरिया आहे आणि तो मंदिर आहे शनी मंदिर, त्याच्या आधी एक मंदिर आहे, तिकडे आपण दर्शन घ्यायला जाऊया। हे बघा इथे आहे गार्डन एरिया, तिथे तुम्ही लहान मुलांना वगैरे आणता तर ते खेळू शकतात, वरती फोटोग्राफी वगैरे तुम्ही करू शकता। पुढे पण एक गार्डन आहे दाखवतोय, बघा लहान मुले आनंद घेत आहेत। तुम्हाला या मंदिरामध्ये यायचे असेल तर वाघोलीला तुम्हाला यावं लागेल, नालासोपारापासून तुम्हाला जवळ पडेल। आणि तिकडेच अंडरग्राउंड मंदिर आहे, शनी मंदिर आहे, आणि अजूनही 2-3 मंदिर आहेत, ते तुम्हाला आज मी दर्शन करणार आहे। हे बघा इथे तुम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर बसू शकता, सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी। हे बघा इथे आहे बालूमामांचे मंदिर, तिकडे आपण आधी आतमध्ये जाऊया, त्यानंतर आपण बाहेर जाऊया। महाराष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू मानले जाणारे बालूमामांचे मुंबईमधील हे पहिले मंदिर आहे। संत बाळूमामा हे 19व्या शतकातील एक मराठी संत होते। त्यांचा जन्म धनगर समाजातील मायप्पा आरभावे आणि सुंदरा आरभावे या जोडप्यांच्या पोटी 1892 रोजी झाला। सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोटी तालुक्यात अक्कोल हे त्यांचे जन्मगाव आहे। धनगर समाजातले होते, पण त्यांची ख्याती सर्व जाती धर्मांमध्ये पसरली। बालूमामांना भगवान शिवाचा अवतारही मानले जाते। ते आपल्या चमत्कारामुळे आणि साधेपणामुळे प्रसिद्ध आहेत। त्यांच्या शिकवणीमध्ये साधेपणा आणि दयाळूपणा आणि भक्ती यांचा समावेश आहे। हे बघा वाघोली परिसरात असणारे मंदिर हे इथे दाखवण्यात आले आहेत। तुम्हाला आता मूर्त्या वगैरे दाखवतो। हे बघा सुरुवातीलाच जी मूर्ती दिसते ते मुले गुरुजी यांची आहे। जी मधी मूर्ती दिसते 2 नंबरला ते आहे संत बालूमामा, आणि साईडला विठ्ठल रखुमाई यांची सुंदर अशी मूर्ती आहे। आणि हे बघा इथे साईबाबांचे फोटो वगैरे दाखवण्यात आले आहेत। हे बघा झूम करून बघा तुम्ही, साईबाबांचे फोटो आहेत। आणि इकडे हे बघा ही जागा आहे पूर्ण मंदिराच्या साईडची, आणि हे सुंदर असे मंदिर आहे संत बालूमामा यांचे। कारण आपल्याला इथे आलात तर अंडरग्राउंड मंदिर, शनी मंदिर, हनुमान मंदिर आणि बालूमामा मंदिर यांचे तुम्हाला दर्शन करता येईल। हे बघा पुन्हा एकदा बाहेरून बघा, हे आहे ते सुंदर मंदिर, याचे आपण आता दर्शन घेतले। आता तुम्हाला त्या साईडला दाखवतो जिकडे आपल्याला शनी मंदिरात जायचे। हे बघा इथे तुम्ही थाली वगैरे घेऊ शकता शनी मंदिराच्या पूजेसाठी। आता आपण तिकडे जातोय। हे बघा खूप सुंदर असा परिसर आहे, साईडला गार्डन वगैरे आहेत, ते तुम्हाला मी एंट्रीला दाखवले। हे बघा इथे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही शांत बसू शकता। आता तुम्हाला पुढे दाखवतो, आपण शनी मंदिरामध्ये जाणार आहोत। बघा त्याच्या आधी एकदा गार्डन बघा तुम्ही। हे बघा बसले सर्व गार्डनची मजा घेत आहेत। हे बघा सुंदर अशा कुंड्या वगैरे आहेत। आणि इकडे दाखवतो तुम्हाला शनी मंदिरामध्ये जायचं। हे बघा सुंदर अशी पेंटिंग आहे इथे। शनिदेव म्हटले की लोक घाबरतात, पण ही देवता आपल्यातील गर्व अहंकार यांचा नाश करतात। शनिदेव कर्माचे अधिपती असेही मानले जाते। 27 फेब्रुवारी 2010 ला हे मंदिर बांधण्यात आले आहे। मला हे मंदिर बाहेरून बघितलात तर कोकणातील एखाद्या घरासारखे वाटेल। प्रत्येक शनिवारी इथे दीपोत्सव साजरा केला जातो। फायनली आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। सुंदर असे मंदिर आहे, त्याची तुम्ही एंट्री बघू शकता। हे बघा किती सुंदर असे मंदिर आहे, त्याची एंट्री तुम्ही बघून मन प्रसन्न होईल तुमचे। हे बघा सजावट केलेली आहे, प्रत्येक शनिवारी अशी सजावट केलेली असते या मंदिरामध्ये। आणि तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 7 नंतर हे मंदिर चालू होते। हे बघा खूपच भक्त आलेत आज शनिवार असल्या कारणामुळे। आणि ही सुंदर मूर्ती आहे, मंदिरात आल्यानंतर तुमच्या सर्व दुःखांचे निवारण होणार एवढे मात्र नक्की। हे बघा सुंदर अशी शनिदेवतांची मूर्ती। या मंदिराला प्रति शनी शिंगणापूर असेही म्हटले जाते। शनिदेव ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचे स्थान असलेले ग्रह आणि देवता आहेत। ते न्यायाचे कर्माचे फळ देणारे आहेत आणि शिस्तप्रिय असे देवता मानले जातात।
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पूजा उपाय आणि केली जातात। तुम्ही बघा इथे खूप प्रकारचे मंत्र देण्यात आले आहे। शनी देवतांचे आहेत, हनुमान देवतांचे मंत्र आहेत, पुढे पण मंत्र आहेत ते तुम्हाला दाखवतो मी। हे बघा इथे मंत्र आहेत आणि आता आपण खिचडी घ्यायला जाणार आहोत कारण प्रत्येक शनिवारी इथे खिचडी दिली जाते। हे बघा चला आता आपण पण खिचडी घेऊया। तुम्हाला खिचडी वगैरे दान करायची असेल तर तुम्ही इकडे करू शकता। ते लोक खिचडी बनवून देतात, आपल्याला फक्त 1000-2000 रुपये द्यावे लागतात। हे बघा आता तुम्हाला पुन्हा मंदिर एकदा दाखवतो। हे बघा आता आपण त्या साईडला जाऊया कारण मंदिराचे खास आकर्षण म्हणजे इथे असणारी शनिशिला ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याच्या आधी बघा पुन्हा एकदा मंदिर, हे आहे सुंदर असे मंदिर। आता आपण त्या साईडला दाखवूया, इथे हवन वगैरे करू शकता। आता त्या साईडला आपण जाऊया पुन्हा। हे बघा इकडे आहे ती शनिशिला जी की आणण्यात आली आहे जयपूरवरून। तुम्हाला दाखवतो मी आता। इकडे बघा गर्दी, महिलांना आतमध्ये जाऊन देत नाही तर तुम्हाला। चला फायनली तुम्हाला या मंदिराचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इथे असणारी शनिशिला जी जयपूरवरून आणण्यात आली आहे। या शिलेवर जे तेल टाकले जाते ते वाया न घालवता येथील एक व्यक्ती त्यापासून औषध बनवतात आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ते देण्यात येते। हे बघा या शनिशिलेसमोर जी दिसते मूर्ती ती हनुमान देवताची आहे। फायनली आपले दर्शन झाले, आता आपण चाललोय घरी। आलोय घरी। तर आज आपण गेलो शनी मंदिरामध्ये, जे की अंडरग्राउंड गणपती मंदिर आहे नालासोपारा। त्याचाही व्हिडिओ टाकलाय मी, त्याच्या साईडला मंदिर आहे। तर या मंदिरामध्ये शनिवारी नक्की जावा। जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा। असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नवीन व्हिडिओमध्ये।